भेटल्या, म्हणला ताई, म्हणलं काय झालं? म्हणलं श्रीकृष्णानं बिना लग्नाचं प्रेम केलं, मी केलं, त्यात वाईट काय झालं? म्हणलं ये तुला दाखवते. ताकद नाही आपल्या. ती आता 60 किलोचा, त्याचा ठोका पडला असता पुढची 3 कीर्तन बंद पडली असती. त्याच्या कुठं नादी लागता. त्याला मी प्रेमानं सांगितलं, म्हणलं भावा तुला काय वाटतं? मला वाटतं मी म्हणजे कृष्ण, ती म्हणजे राधा. म्हणलं वा, असं वाटतं तुम्हाला? राधा 21 वर्षाची होती तेव्हा श्रीकृष्ण 5 वर्षाचे होते. राधेला नवरा होता जेव्हा देव रांगत होता. मग तुमची पोरं 21 ची, तुमची सून 5 ची का? हे प्रेम नाही. बरं याला सिद्धता आहे. राधे राधे ये श्याम सुंदर, राधे राधे ये श्याम सुंदर. विश्वास ठेवू नका दादा. विनंती आहे माझी, त्यांना सांगा सगळं करा रे दादा. वय तोपर्यंत सगळं करून घ्यायचं. माझी तर विनंती आहे, जीवन जगून घ्या. आतापर्यंत माणूस सगळ्या गोष्टीची तयारी करतो, पण मरणाची तयारी कोण करत नाही. आपण मरणाची तयारी करायची. असं जीवन जगायचं ना दादा. स्वाभिमानी, फक्त अभिमानी नाही. थोडासा फरक आहे. मी कीर्तनकार आहे, स्वाभिमान आहे. मुलगी आहे, स्वाभिमान आहे. वारकरी संप्रदायात आहे, स्वाभिमान आहे. माझ्यासारखं कीर्तनच कोणी करत नाही, हा अभिमान आहे. स्वाभिमान असलाच पाहिजे. कुत्र्यासारखं जगण्यापेक्षा कुत्र होऊन जगलेलं बरं ना दादा. थाटात जगायचं, रासत जगायचं नाही. चलायला लागलो ना 10 जणी सोबत चलावं. बसलो ना 10 जणी सोबत बसावं. आणि उठलो ना 10 जणी सोबत उठावं. आणि यदा कदाचित मेलोच ना, ज्यांना ऐकले त्याच्या डोळ्यात खळखळ पाणी यावं इतकं गोड जगावं. आणि काय तुझं काय प्रेमाने जगा. फक्त एवढंच आहे, थोडा विचार करा काय खरंय काय खोटंय. फक्त विनंती आहे माझी. आम्हाला जाणीव नाही दादा आमचं कसं झालंय. आम्हाला जे दिसतं त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवतो, आणि त्याच्या पलीकडे जाऊन काय झालंय तर याच्या पलीकडे आम्हाला कशाचं घेणं देणं कशाचंच नाही, कशाचंच नाही. आपले माझी गाडी, माझी माडी, माझी दाढी, माझी बॉडी, माझ्याच बायकोची गोल गोल साडी. बस तुझी दाढी जळू दे पण माझी बिडी पेटू दे. अशातले आपण खरंय की खोटं काही नाही दादा. फक्त विनंती आहे, डोळे उघडा आणि शिका की हे आपलं नाही. मैं नहीं मेरा नहीं ये तन किसी का है दिया, मेरा मेरा कहने वाले ये धन किसी का है दिया. कोरोनाच्या काळात तरी कळलं असेल पैशाला किंमत. करोडपती नवरा असू द्या, करोडपती, आणि पॉझिटिव्ह निघू द्या. सखी बायको सुद्धा कुत्र्यासारखी भाकर टाकायची. मग त्या खा त्याच नाही महाराज. तेव्हा त्याला कळलं जिला सुख सुख म्हणायचं तीच दुःखाचं कारण आहे महाराज. बरं का जीवन आहे. आज जवानी परित्रणे वाले कल पछताएगा, चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जाएगा, चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जाएगा. श्रीमंती आली तर माज करू नका, आणि गरीबी आली तर लाज वाटू देऊ नका. आहे ना पैसा, अरे करा ना दान. पण पुढचं मी सांगते, दान सुद्धा त्याला करा ज्याला गरज आहे. माजलेल्या लोकांना दान करायचं. महाराज लोकांना सुद्धा लय म्हणायचं नाही. चहाचं घ्या, दुधाचं घ्या, थोडं एक्स्ट्राच घ्या, ड्रायफ्रुट्सचं घ्या, पाकिट घेता येते, काय कमी नाही त्याला. नाही इथं खाल्लं मरण तिकडं नारायणगावला, नाही तिकडं मी याला खपण पुण्याला महाराज. काही कमी नाही त्याला. ओळखीचे ओळखी येत महाराज. पण साधा वारकरी ज्याचं धोतर फाटलंय हो, शर्ट मळलाय, गरज आहे त्याला, पंगत घातली. तुमचं प्रेस्टिज वाढावं म्हणून आपण श्रीमंत लोक बोलवले, किंमत आहे. पण गावातली अशी कुटुंब
ज्यांचा उदरनिर्वाह कष्टाने चालतोय, ज्यांच्या लेकरांना गोडधोड भेटत नाही, अरे त्यांना खाऊ घालून बघा. पांडुरंगाच्या चरणाशी जागा भेटल्याशिवाय राहणार नाही. काम त्याला आणि वेळ जायच्या आधी वेळ गेल्यावर काय ओरडतात? एसटी गेल्यावर बस स्टँडला जाण्यात मजा, मागं मागं पण कुठं सापडणार आहे का? पण आधी सावध राहा. सावध झालो हरीच्या आलो. आणि इथं एकदा आलात ना, अरे तरलं नाही, रामनामाची दगड तरली. खरंय का? मला नाही माहित, तुम्ही सांगा खरंय का? ए माय लय रामायण ऐकी त्या, खरंय का? काही फायदा नाही पण यांचा रामायण आणि महाभारत ऐकू. इमानदारीनं सांगा, लेकरू रडायला लागल्यावर तुम्ही त्याच्या हातात हारीपाट देता का? मग काय देता? मोठ्यान बोला, काय देता ग? गुंडलवाडीच्या बाया काय देता ग? काय देता? धुर बाबा, खेळ तुमच्या मेकअप करण्यामध्ये तो जरा डिस्टर्ब करतोय, आहे की नाही? धर खेळ. परिणाम इतका बेकार झाला माय मावल्या. बरं कसं आहे, माणसाचं जरा अवघड झालं. आम्हाला संस्कार नावाची गोष्ट राहिली नाही, संस्कृती नावाची गोष्ट राहिली नाही. ती आम्ही सुसंस्कृत फार कठीण आहे. मी असं नाही म्हणत तुम्ही प्रेझेंटेबल राहू नका किंवा तुमचं प्रेझेंटेशन चुकीचं असलं पाहिजे, स्टँडर्ड राहू नका, सगळं करा रे दादा. सुशिक्षित राहा, स्वतःची खळगी ही भरा, पण स्वतःची खळगी भरताना लोकांचं उभारून खातोय का याचा तरी विचार करा. लय अवघडात घुसू नका, लय सोपा परमार्थ आहे. खऱ्यानं वागा फक्त. आमच्या देशात हजाराचं बंडल ज्याच्या खिशात त्याचं नाव दारिद्र्य रेषा. कळलं त्यालाच कळलं, या समजून महाराज असली दुनिया. अरे इतके प्रामाणिक लोक आहेत आपण, इतके प्रामाणिक लोक आहेत की पानपोईवरचा ग्लास साखळीनं बांधावा लागतो. या समजून महाराज. अरे एवढे प्रामाणिक लोक आहेत आपण, गावातल्या किराणा दुकानदाराचा पेन कायम सुतळीनं बांधलेला असतो. त्याला माहिती आहे गावला ये म्हणे. चोर पकडायची मशीन होती, जपानमध्ये आणली, तासात 20 चोर गेले. ऑस्ट्रेलियात आणली, तासात 30 चोर गेले. तीच मशीन भारतात आणली, 15 मिनिटात मशीनच गेली. भारतच लय गुणवान आहे महाराज. आणि आमच्या गावात पैसा पाहिजे असं सरपंच केला ज्याला सही सुद्धा येणार. तुमच्यातला नाही, दुसरीकडे ती आमच्या मारू उभ्या. मास्तर म्हणला सरपंच झेंडा वंदन, सरपंचाला राष्ट्रगीत पाठ नाही ते ह्या करून बोलायला. मास्तर म्हणला दुरी वडा, सरपंच देशप्रेमी नव्हता, देशीप्रेमी होता. त्यानं भानात अशी दुरी वडली, झेंडा खाली सरपंच वर गेला. अरे भारत आहे आपला, डोळ्यात आपल्याला इतक्या नीट कस पेटल्यावर अवघड होईल माझं. चला जरा अवघड झालाय आपलं. विनंती माझी, पायाला हात लावून सांगते, इथून पुढे गावातला 15 ऑगस्ट 26 जानेवारीचा तिरंगा कुठल्याच पुढाऱ्याच्या, पैशावाल्या लाचाराच्या, पदाधिकाऱ्यांच्या हाताने फडकवत जाऊ नका. गावातला तिरंगा त्या कुटुंबाच्या हाताने फडकावा ज्या कुटुंबातला पोरगा आर्मीत आहे. तिरंग्याची जाण त्या कुटुंबाला. हातवर झेंड्यासाठी काय गमवावं लागतं ना, हे त्या आईला विचारा, तिने पोटचा गोळा दिला. त्या बापाला विचारा ज्याने म्हातारपणाची काठी दिली. त्या बायकोला विचारा रे तिने कपाळीचं कुंकू पुसलं. त्या लेकरांना विचारा, बापाच्या हाताला धरून जग बघायच्या काळात त्यांचा बाप जगाच्या रक्षणासाठी सीमेवर उभा होता. तुम्हा मला काय किंमत आहे महाराज? 500 हजारांना मतदान करणारे आपल्या जाती. आपल्याला देशप्रेम आहे का? जाणीव ठेवा. छत्रपती पोटी जन्माला आले यात वाद नाही माय, घुस तेवढी पागल होत. द वुमन इज अन आयडियल मॅनेजर. सगळ्यात मोठे व्यवस्थापक आहात तुम्ही. का नाही जपायचं ग लेकरांना? आरशासमोर उभा राहून रोज सकाळी आरशाला प्रश्न विचारता, मी कशी दिसते? कधीतरी हेही विचारा, मी कशी आहे? कारण एक वाक्य सांगते, राग आला तर येऊ द्या. बाईच्या चेहऱ्यावर पडलेला डाग झाकून नेता येतो, पण बाईच्या चारित्र्यावर पडलेला डाग जिंदगीत कोणी झाकू शकत नाही. हे कायम लक्षात ठेवा. माय म्हणून असं जगा ना माय मावल्या. धन्य धन्य तुराई शिवरायांची चिचाई. धन्य धन्य तुराई शिवरायांची चिचाई. आज पूजी तो महाराष्ट्र सारा. मुजरा मानाचा मानाचा चिचाईला. मुजरा मानाचा चिचाईला. काय मानवलं तर बरोबर नाही.
औलाद पाकिस्तानात जन्माला आली ती टाळी वाजवायची नाही औलाद घेतली नाही कशी कोण होत्या आठवा 350 वर्षापूर्वीचा काय आठवा डोळा देखत आई बहिणी जागरून उठली आणि मंदिर उद्ध्वस्त केली वय वर्ष 5 माझ्या राजाचा गावात तमाशाचा तंबू आला राजाने विचारलं आई साहेब आहे का आज्ञानी लेकराला माय सांगते बाय राजा व्हायचं तुम्हाला बाय राजा व्हायचंय तुम्हाला बाया नाचवणारा नाही बाया वाचवणारा राजा व्हायचंय तुम्हाला अशा कुशीत जन्मलेलं रत्न आदिलशाही निजामशाही मुघलशाही निजामशाही दिल्लीचा बलवान मुघल बादशाह अकबर डोक्यावर फया फया नाचत होता होती मुघलांची सत्ता त्यावेळी ती गदुगड्यांना नव्हता घुमाली होती मुघलांची सत्ता त्यावेळी ती गदुगड्यांना नव्हता घुमाली होती जिजाई लखनचा झाला शिवपात संत होती जिजाई लखन झाला शिवपात संताचा पूजित महाराष्ट्र सारा मुजरा मानाचा मानाचा चिजाई मुजरा मानाचा चिजाईला आता काय काय बसलेले म्हणते लयच होतू येते का भांडवल करते काय अरे माझ्या चाराच्या इतिहासाला भांडवल करायची गरज नाही फक्त जाणीव आहे जर छत्रपती नसते ना हे कीर्तन करायला सुद्धा परवानगी घ्यावी लागली असती कशी माहितीये का सांगते ऐका जहापना हम थोड़ा कीर्तन करना चाहते हैं आपकी मर्जी हद तक कर ले की अवस्था तुमची आमची असते जानिए ठेवा वैद्य ने हमें बीमार लिख दिया रोग पूछा तो हिंदू धर्म से प्यार लिख दिया शुक्र गुजार रहेंगे हम उस वैद्य के जिसने दवा में छत्रपति शिवाजी महाराज का नाम लिख दिया औषधही तेच आहे नशेही तेच आहे म्हणून पोरं सोरांना सांगा डीपीस ठेवायचेत ना तर ज्यांचं लगीनच झालं नाही त्याचा डीपी जे लय झाले त्याचा डीपी कुठं चाललंय दादा उत्सुक त्यांची नाही 8वीचं पोरग 8वीचं माझ्या समोर मावा चोळीत होतं म्हणजे लाज वाटते का रे तुला चडीतला पॅन्टीत यायचा तू मावा चोळतो ती मला म्हणला ए तू कोण म्हणलं मी महाराज ती मला म्हणपात कीर्तन झालं ना आता बोंबलायचं नाही तिथं ऐकते आपण आपल्या बापाचं ऐकत नाही होते का समोरून त्याचा बापाला त्यानं चोळलेली माव्याची मोठ पटकून मागं घेतली ही म्हणलं का रे आताच म्हणलं तर बापाला भेट नाही ती म्हणला ए बापाला भेटण्यातली आवलाद आपण नाही आणि मग मागं का घेतली ती आवलाद त्यातली अर्धी मागताय म्हणून मागं घेतली बापाची इतक्या गुणाचा पोरग काय माळकरी निघणार आहे का पण दादा हो आधी तुम्ही सुधरा मी खरं सांगू जीवा देहाचं बिहाचं काही नाही माहित आपल्याला इमानदारीनं सांगते त्या पांडुरंगानं माझं ऐकावं मी अख्खा महाराष्ट्र सुधरली फक्त या पट्ट्याच्या हातात पावसाचं खत द्यावं अशी मजा करणार राव तुमची जी माळकरी त्याच्याच वावरात पाऊस जी माळकरी नाही त्याच्या बांधानं देणार पण वावरात टुबुक सुद्धा नाही जी सोमवारी मटण एकादशीला दारू तसल्या जातीला तर 8 रानात गाठणार आणि त्याच्या एकट्यावरच पाडणार पाऊस नाही गारा आकार बघा आकार असा ठोकणार आणि पुन्हावरून म्हणणार आता कसं वाटतंय म्हणलं पाहिजे गारगा देव आपला ऐकणार महाराज माझी विनंती आहे देवानं माझं ऐकेपर्यंत तुम्हीच माझं ऐका सगळं काही करतं महाराज देह काय देवाच्या नावाने काय करावं राम नामाची दगड
ही बातमी रावणाला कळाली. रावणाचे भक्त अजून पण आहेत, मेले नाही. तर एवढा सुंदर जागा धरण कार्यक्रम केला, सगळेच चांगलं म्हणणार नाही. म्हणणार का? इमानदारीनं होय म्हणा, सगळे चांगले म्हणणार. काही गावातले 2-4 रावणाचे असते, ते म्हणणार हाय तवर गेलो ना, गेल्यावर लयच होतो येतोय. लोक आहेत. गोरी बायको केली तरी हीच म्हणतात बरी दिली, काळी बायको केली हीच म्हणतात बरी केली. मग काय ब्रह्मचारी राहू का? लोकांचं ऐकलं तर बायकोही करणं मुश्किल आहे, परमार्थ कुठं करता. पण आवड आहे देवासी तो ऐका प्रकार. लोकांचं कुठं घेऊन बसताय माऊली? लोकांचं कसं आहे, 2-4 बेडकं होती, त्यांनी ठरवलं पर्वत चढायचं. पर्वत चढायला सुरुवात केली, खालच्यांची आग झाली. त्यांनी वरच्याला सांगायला सुरुवात केलं, चढमत चढमत गिर जायगा. दोघा तिघाचा धीर सुटला, ते पडले. जे पडले त्यांना अजून वाईट वाटलं. पडल्यावर लई वाईट वाटतं. कळलं त्यालाच कळलं, समजून घ्या मला. ते पडले, त्यांना लई वाईट वाटलं. त्यांनी वरच्याला सांगायला सुरुवात केली, चढमत चढमत गिर जायगा. गिर गया तो बहुत लग जायगा. वरच्यांनी विचार केला, फार लांबून पडण्यापेक्षा आहे तिथनं पडावं, लागन तरी कमी. निष्ठा नाही ना, सगळेच पडले. एक बिडूक जरा झटकुलच होता, पर्वताच्या टोकावर जाऊन उभा राहिला. गुंडाळवाडीकर सगळ्यांनी विचार केला, राव एवढा वाढला, एवढा ताणला, तरी हो कस काय वर गेला? माय बाबा हो, जो बेडूक वर गेला तो कानानं बहिरा होता, त्याला ऐकूच येत नव्हतं. जेव्हा ही खालची त्याला म्हणायची चढवत चढवत गिर जायगा, त्याला वाटायचं हात वरी करून मला म्हणतायत चढ जा चढ जा चढ जाएगा. कामयाब वो नहीं होते जिनके सपने बड़े होते हैं, कामयाब वो होते हैं जो अपने सपनों पे आड़े होते हैं. जिद्द आहे तर प्रगती आहे महाराज. निष्ठाच नाही तर काय बरं. मग काळजी करू नका रे, यांची काय चिंता करता? अरे हे किती मागे लागले ना, आसमान में जितने सितारे हो उतने भी अगर शत्रु हो, आपका बाल न बाका हो अगर हरी साथ हो, अगर देव सोबत आहे ना महाराज, तर काय काळजी करता? रावणाचे भक्त, माझं काही म्हणणं नाही हो का. माझं म्हणणं एवढंच आहे, एका जंगलाला आग लागलेली असते. काय लागलेली असते? आग. सगळे पळून जातात ना, मरणाला कोण भेट नाही महाराज. वाघ गेला, सिंह गेला, सगळे 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 हत्ती गेले, सगळे 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 गेले. पण बिचारी एक छोटीशी चिमणी होती. सगळे तिकडं पळत होते जंगलाच्या बाहेर, आणि ती चिमणी चोचीत पाणी घेऊन जंगलाकडे पळत होती. लोक हसायला लागले, रा केवढीशी आहे तू? मला बी असंच म्हणतात. मला म्हणतात तू